नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवर आधारित प्रश्न जे स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विभागात विचारलेले आहेत ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघितले. आता उरलेले प्रश्न आपण या भागात बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कामगाराचा पगार सुरुवातीला 10% वाढवला, नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% वाढवला, तर मूळ पगाराच्या किती वाढ झाली? कामगाराचा पगार सुरुवातीला 10% वाढवला, नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% वाढवला, तर पगारात एकूण मूळ पगाराच्या किती वाढ झाली आपल्याला विचारलेला आहे. पर्याय 20%, ब 19%, क 21%, ड 25%. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये मित्रांनो आपण पगार 100 रुपये मानू, कारण 100 रुपये मांडल्यानंतर पुढे आपल्या कॅल्क्युलेशन सोपे होतात. सुरुवातीला 10% वाढ झाली म्हणून 100च्या 10% बरोबर 100 गुणिले 10 भागिले 100. 100 कॅन्सल होऊन 10 उत्तर येईल, म्हणजे 10 रुपये पगारात वाढ झाली. आधी पगार होता 100 रुपये, त्यात 10 रुपये वाढ झाली म्हणून आता नवीन पगार होईल 110 रुपये. या 110 रुपयावर पुन्हा 10% वाढ झाली म्हणून 110च्या 10%, म्हणून 110 गुणिले 10 भागिले 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल आहे. 11 गुणिले 1 बरोबर 11 रुपये वाढ झाली म्हणून नवीन पगार झाला 110 अधिक 11 बरोबर 121 रुपये. सुरुवातीला पगार होता 100 रुपये, नंतर झाला 121 रुपये, म्हणजे किती वाढला तर 121 वजा 100, म्हणजे दोन्ही वेळेच्या वाढ झाल्यानंतर पगारात एकूण वाढ झाली 121 वजा 100 बरोबर 21 रुपये. हेच 100 रुपयावर 21 रुपये वाढ झाली म्हणून पगारात झालेली वाढ 21%, म्हणून पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेतील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विभागाची पूर्ण तयारी करण्यासाठी आपण ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमीची सोबत घेऊया. आपणास व्हिडिओ आवडला असल्यास लाईक बटन प्रेस करा, लाईक बटन दाबा. आपण जर चॅनलला नवीन असाल, आपण अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती, आणि त्या शेजारी असलेले बेल बटन दाबण्यास विसरू नका, कारण जेणेकरून आपल्याला या चॅनल अपडेट होणाऱ्या व्हिडिओंची लिंक त्वरित मिळेल. दुसरा प्रश्न आहे, कामगाराचा पगार 10% कमी केला व नंतर 20% कमी केला, तर मूळ पगारात किती घट झाली? पर्याय अ 30%, ब 25%, क 28%, ड 19%. याच उदाहरण सुद्धा आपण कामगाराचा पगार 1 रुपये मानू. त्या 1 रुपयामध्ये 10% घट झाली, 100 रुपयामध्ये 10% घट झाली म्हणून 100 गुणिले 10/100 म्हणजे 10 रुपये घट झाली. 10 रुपये घट झाली म्हणून पगार कमी झाला 100 वजा 10 90 रुपये. 90 रुपये पगार झाला. या 90 रुपयावर 20% पुन्हा घट झाली, नंतर दुसऱ्यांदा 20% कमी केला, म्हणजे 90 गुणिले 20/100 बरोबर 9 गुणिले 2, हे दोघं शून्य आणि 100 2 शून्य कॅन्सल होतील. 9 गुणिले 2 बरोबर 18. नवीन पगार 90 वजा 18 म्हणजे 72. सुरुवातीला पगार होता 100 रुपये, 2 वेळा घट झाल्यानंतर पगार झाला 72 रुपये, म्हणून एकूण घट झाली 100 वजा 72 बरोबर 28 रुपये. एकूण घट, किंवा असे काढता येईल, एकूण घट पहिली घट 10 रुपये, दुसरी घट 18 रुपये, एकूण घट 28 रुपये. दोन्ही प्रकारे आपल्याला 28 रुपये घट काढता येईल. 28 रुपये घट, 28 रुपये ही 100 रुपयावर घट आहे म्हणून ती 28% झाली, आणि 28% हा पर्याय क्रमांक क आहे म्हणून पर्याय क बरोबर आहे. तिसरं उदाहरण, एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 5ने भागलं, तर चुकीचे उत्तर हे बरोबरच्या उत्तराच्या किती टक्के असेल? 5ने गुणायचं होतं तर 5ने भागलं. पर्याय अ 1%, ब 10%, क 4%, ड 0%. अशा वेळी सुद्धा समजा ती संख्या 100 मानू. 5ने गुणल्यावर उत्तर येतं 100 गुणिले 5 500. 5ने भागल्यावर चुकीचं उत्तर तर 100 भागिले 5 20, आणि त्याचा शेकडा किती आहे? शेकडा काढण्यासाठी आपण चुकीचे उत्तर भागिले बरोबर उत्तर गुणिले 100. चुकीचं उत्तर 20, बरोबर उत्तर 500, 20 भागिले 500 गुणिले 100. 100 वरचे 2 शून्य, 500 वरचे 2 शून्य गेले, 20 भागिले 5. 20ला 5ने भागलं 5 चोक 20 म्हणून 4%. म्हणून 4% हे चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या आहे. उत्तर क, पर्याय क बरोबर आहे. चौथं उदाहरण,
सुनील आपल्या पगाराच्या 13% किराणा मालावर, 10% शिक्षणावर, 7% मनोरंजनावर आणि 5% इतर बाबीवर खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे 6,500 रुपये शिल्लक उरतात. तर त्याचा पगार किती असेल? याच्यामध्ये आपला पर्याय लिहित अ 10,000, ब 12,000, क 8,000, ड 11,000. आता त्याचा एकूण खर्च किती झाला? 13%, 10%, 7% आणि 5% या सगळ्यांची बेरीज 35% येईल. पगाराच्या 35% त्याचा खर्च आला. तर 35% खर्च झाल्यानंतर एकूण पगार काढण्यासाठी सूत्र आहे एकूण पगार बरोबर शिल्लक रक्कम गुणिले 100 भागिले 100 वजा एकूण शेकडा खर्च. इथे शेकड्यामधला खर्च लिहायचा आहे. सूत्र लक्षात घ्या. एकूण पगार बरोबर शिल्लक रक्कम गुणिले 100 भागिले 100 वजा एकूण शेकडा खर्च. किमती टाकल्या. शिल्लक रक्कम 6,500 रुपये होती गुणिले 100 भागिले 100 वजा एकूण खर्च 35% होता म्हणून 35. 100 वजा 35 65 झाले. 65 ने 6,500 ला भागलं 100 येतील म्हणून 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 10,000 होता येईल म्हणून त्याचा पगार 10,000 रुपये होता. 10,000 हे पर्याय अ मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. मित्रांनो, असे जर खर्च दिले असतील वेगवेगळे पर्सेंटेजमध्ये, टक्क्यांमध्ये आणि शिल्लक दिली असेल तर सूत्र वापरायचं एकूण पगार बरोबर शिल्लक रक्कम गुणिले 100 भागिले 100 वजा एकूण शेकडा खर्च. हे सूत्र लक्षात ठेवलं तर अशा प्रकारची उदाहरणं पटकन येतात. 5वा प्रश्न आहे. सुरेश आपल्या पगाराच्या 10% घर भाड्यावर खर्च करतो आणि उर्वरित पगाराच्या 20% कपड्यावर खर्च करतो. त्याच्यानंतरही उर्वरित पगाराच्या 30% शिक्षणावर खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे 6,804 रुपये उरतात. तर त्याचा एकूण पगार किती? पर्याय दिलेत 9,000, ब 12,500, क 13,500, ड 15,000. मित्रांनो बघा, मागील उदाहरणामध्ये त्याचे वेगवेगळे खर्च टक्क्यांमध्ये दिले होते, परंतु इथे काय दिले? आधी तो काही खर्च करतो, नंतर उरलेल्या पगाराच्या काही टक्के खर्च करतो, त्यानंतर उरलेल्या पगाराच्या काही टक्के खर्च करतो. असे उर्वरित पगाराच्या जर कधी पर्सेंटेज दिले असेल तर हे बघा, इथे पहिला खर्च झाल्यानंतर उरलेल्या पगारातून दुसरा खर्च शेकडेवारी दिला आहे. दुसऱ्या पगारानंतर दुसऱ्या खर्चानंतर तिसरा खर्च, उरलेल्या पगाराचा तिसरा खर्च शेकडेवारी. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण सूत्र वापरायचंय एकूण पगार बरोबर शिल्लक गुणिले 100 भागिले 100 वजा ए म्हणजे हा पहिला खर्च गुणिले 100 भागिले 100 वजा बी हा दुसरा खर्च गुणिले 100 भागिले 100 वजा सी म्हणजे सी हा तिसऱ्या खर्चाची टक्केवारी. अशा प्रकारे आपल्याला सूत्र वापरायचं. पहिला शेकडेवारीला खर्च ए, दुसरा शेकडेवारीला खर्च बी, तिसरा शेकडेवारीला खर्च सी. आता आपण किमती टाकल्या तर एकूण पगारवर 6,804 रुपये पगार दिला होता आपला शिल्लक. एकूण पगारवर शिल्लक 6,804 दिली आहे गुणिले 100 भागिले 100 वजा 10 पहिला खर्च दिला गुणिले 100 भागिले 100 वजा 20 दुसरा खर्च 20% गुणिले 100 भागिले 100 वजा 30 तिसरा खर्च 30% आहे. म्हणून हे जर सोडवलं आपण तर 6,804 गुणिले 100 भागिले 90 गुणिले 100 भागिले 80 गुणिले 100 भागिले 70 आणि हे शून्य कॅन्सल करून नंतर हा गुणाकार भागाकार केला आपण तर तो येतो 13,500. म्हणजे त्याचा पगार 13,500 रुपये म्हणून पर्याय क्रमांक क बरोबर आहे. बघा मित्रांनो, दोन्ही उदाहरणामध्ये फरक आहे. मागच्या उदाहरणामध्ये एकूण टक्केवारीत खर्च दिले होते वेगवेगळ्या आयटमवरचे, वेगवेगळ्या बाबीवरचे, त्यावेळी आपण सूत्र वेगळं वापरलं होतं. आणि आता उर्वरित पगाराच्या जर टक्केवारी दिली असेल तर आपण सूत्र वेगळं वापरतो. इथे सूत्र आहे शिल्लक गुणिले 100 भागिले 100 वजा ए गुणिले 100 भागिले 100 वजा बी गुणिले 100 भागिले 100 वजा सी. इथे जर चौथा खर्च असता तर त्या गुणिले 100 भागिले 100 वजा डी असे आपण केलं असतं. 6वं उदाहरण. 400 पैकी 72% म्हणजे किती? पर्याय 280, ब 288, क 278, ड 298. 400 पैकी 72% म्हणजे 400 गुणिले 72 छेदी 100. 100 वरचे 2 शून्य, 400 वरचे 2 शून्य गेले. 4 गुणिले 72, 4 गुणिले 72 288 होतात. 288 पर्याय क्रमांक ब आहे म्हणून पर्याय ब बरोबर आहे. 7वं उदाहरण. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 12% घर भाड्यावर
उर्वरित पगाराच्या 10% कपड्यावर खर्च करतो, त्यानंतर उर्वरित पगाराच्या 20% शिक्षणावर खर्च करतो, तेव्हा त्याच्याकडे 6,336 रुपये उरतात. तर त्याचा एकूण पगार किती? पर्याय दिलेत: अ 12,000, ब 10,000, क 1,000, ड 15,000. आता इथे सूत्र आहे एकूण पगार बरोबर शिल्लक गुणिले 100 भागिले 100 वजा ए गुणिले 100 भागिले 100 वजा बी गुणिले 100 भागिले 100 वजा सी. जिथे ए हा पहिला शेकडेवारीला खर्च, बी हा दुसरा शेकडेवारीला खर्च आणि सी हा तिसरा शेकडेवारीला खर्च आहे. किमती टाकल्या आपण तर एकूण पगार बरोबर 6,336 गुणिले 100 भागिले 100 वजा 12 गुणिले 100 भागिले 100 वजा 10 गुणिले 100 भागिले 100 वजा 20. ते तर 6,336 गुणिले 100 भागिले 88 गुणिले 100 भागिले 90 गुणिले 100 भागिले 80 बरोबर 10,000. हे जर आपण कॅल्क्युलेशन केले तर ते 10,000 येतील. हे दोन्ही शून्य आणि हे दोन्ही शून्य कॅन्सल होतील आणि 88 ने यात 6,336 ला भागिलं जातं, नंतर 9ने भागू, नंतर 8ने भागू. ते सगळं भागाकार गुणाकार केले की आपले 10,000 रुपये येतात. 10,000 हा पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. आठवून आहे तांदळाच्या किमतीत 50% वाढ झाली. घरात तांदूळ किती टक्के कमी वापरावे म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आपला खर्च जर तसाच ठेवायचा असेल तर एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यावर ती वस्तू किती टक्के वापरायची कमी करावी ह्या अशा उदाहरण आपल्याला शोधायचं आहे. पर्याय अ 50%, ब 33.1/3%, पर्याय क 62.1/3% आणि ड 25%. आता इथे पेक्षा टक्केवारी कमी म्हणजे कोणत्याही वस्तूपेक्षा किती टक्के कमी असं काढायचं असेल आपल्याला तर पेक्षा टक्के कमी याचं सूत्र आहे 100 गुणिले दिलेला टक्का भागिले 100 अधिक टक्का. पेक्षा पर्सेंटेज कमी किंवा पेक्षा टक्केवारी कमी असं आपल्याला काढायचं असले 100 गुणिले टक्का भागिले 100 अधिक टक्का. इथे 50% वाढ झाली होती, टक्का 50 दिलाय म्हणून 100 गुणिले 50 भागिले 100 अधिक 50. ते 100 गुणिले 50 भागिले 150, 50 एक 50, 50 एक 150 म्हणजे 100 भागिले 3. 100 ला 3 ने भागिलं तर 33.1/3% येतं, म्हणून पर्याय ब बरोबर आहे. 9वं उदाहरण सुनीलचा पगार अनिलपेक्षा 25% कमी आहे, तर अनिलचा पगार सुनीलपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? पर्याय अ 25%, ब 33.1/3%, क 62.2/3%, ड 40%. आणि तर पेक्षा जास्त, पेक्षा टक्के जास्त किंवा पेक्षा पर्सेंटेज जास्त असं असेल तर सूत्र वापरतो आपण 100 गुणिले टक्का भागिले 100 वजा टक्का. पेक्षा कमी असेल तर खाली अधिक चिन्ह येतं छेदस्थानी आणि पेक्षा जास्त असेल तर छेदस्थानी वजा चिन्ह येतं, एवढाच फरक आहे. तर 100 गुणिले 25 भागिले 100 वजा 25, ते तर 100 गुणिले 25 भागिले 75, 25 एक 25, 25 त्रिक 75 म्हणजे 100 भागिले 3. 100 भागिले 3 म्हणजे 33.1/3 म्हणजे पर्याय क्रमांक ब हा बरोबर आहे. 10वं उदाहरण अमरला अशोकपेक्षा 20% गुण जास्त आहेत, तर अशोकला अमरपेक्षा किती टक्के गुण कमी आहेत? पर्याय अ 25%, ब 33.1/3%, क 16.2/3%, ड 20%. आता तर पेक्षा पर्सेंटेज कमी किंवा पेक्षा टक्केवारी कमी असं आपल्याला काढायचं आहे. त्याचं सूत्र आहे आपला 100 गुणिले टक्का भागिले 100 अधिक टक्का. टक्का इथं 20% दिलाय म्हणून 100 गुणिले 20 भागिले 100 अधिक 20. 100 गुणिले 20 भागिले 120, 20 एक 20, 20 सक 120 म्हणजे 100 भागिले 6. 100 भागिले 6 येतात 16.2/3, 16.2% म्हणून पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.